ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। बातमी छत्तीसगडमधून आहे। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय, तर 2 जवान शहीद झालेत। छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। 31 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळते। गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या इंद्रावती जंगलात चकमक सुरू असल्याची माहिती मिळते। तर 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय, परंतु यात 2 जवान शहीद झालेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, ही चकमक जी आहे ती आज सकाळपासून सुरू आहे। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात इंद्रावती नॅशनल पार्क आहे आणि त्या ठिकाणी घनदाट जंगलांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात छत्तीसगड पोलिसांची DRG आणि STF यांनी एक संयुक्त मोहीम राबवलेली होती आणि याच मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांशी सामना झाला। सकाळपासून ही चकमक सुरू आहे आणि आतापर्यंत जी माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे 31 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये सुरक्षा दलांना यश मिळालेलं आहे। अजून अधिकारिक पुष्टी या संदर्भातली झालेली नाहीये। ANI या वृत्तसंस्थेने पण त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। या चकमकीमध्ये 2 जवान जे आहेत ते शहीद झाले अशी पण माहिती मिळत आहे, तर 2 जवान जे आहेत ते जखमी झालेले आहेत। दोन्ही जखमींना बिजापूरच्या रुग्णालयात या चकमकीच्या दरम्यान काढण्यासाठी सध्या छत्तीसगड पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। कदाचित दोघांना तिथून एअरलिफ्ट करून पुढच्या उपचारासाठी बिजापूरला आणले जाईल। महाराष्ट्राच्या सीमेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर ही संपूर्ण मोठी एक चकमक सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या बाजूने गडचिरोली पोलिसांनीही महाराष्ट्राच्या सीमेवर सतर्कता वाढवली आहे। नक्षलवादी सीमा पार करून महाराष्ट्राच्या दिशेनेही येऊ शकतात अशी शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी पण सतर्कता जी आहे ती सीमेवर वाढवलेली आहे। मात्र एक मोठा यश जो आहे नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना छत्तीसगड पोलिसांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद रजत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।